मी सांगतोय देशात संख्या आमची सगळ्यात जास्त आहे, देशात शेतकऱ्याची संख्या जास्त आहे, आवाज बी आमचाच मोठा व्हायला पाहिजे होता, मेहनत पण आमचीच जास्त आहे आणि उद्योग पण गुन्हाकाराचा आमचाच आहे आणि तरी आमचं मरण काय येतं हे रात्रभर चिंतन मंथन करा। सरकार मोठी गोष्ट नाही अरे, सरकार तर एका दिवसात चालावर येते। सरकार निवळ कर्जमाफी नाही करणार, निवळ भाव देणार नाही, तर मी सांगतोय तो देवेंद्रजी असू दे का नरेंद्रजी असू दे, तुम्ही जर शेतकरी म्हणून ज्या दिवशी एकत्र याल, तुमची पार्टीची गुलामी सोडून ज्या दिवशी एकत्र याल, त्या दिवशी नरेंद्र आमचा देवेंद्र कानाले उठबशा घालून उठ बैठका घालायला लावू आम्ही, एवढी ताकद आहे तुमच्या। पण त्यांनी तुम्हाला एकत्र होऊ द्यायचं नाही ठरलेलं आहे। 2300 रुपये भाव कांद्याच्या आदेशमध्ये राहतं आणि आता 500 600, काय फरक पडला? 2 महिन्यामध्ये एवढा फरक का पडतं? कोणाची हातमारी होत आहे, कोण बदमाशी करताय याच्यामध्ये? कशा पद्धतीने आम्ही पाहतोय आमच्या सगळ्या प्रकारचं लुटल्या जात आहे। 2 महिन्यात एवढा काय फरक पडणार आहे? आता काय कांद्याची निर्यात बंदी आहे म्हणजे एवढा सगळा व्यवस्थित जर पाहिलं, मी आता सिंगापूरचे भाव पाहिले कांद्याचे 8000 रुपये क्विंटलचे। सिंगापूरला किरकोळ मध्ये कांदा आहे 11000 रुपये क्विंटल, अरब कंट्रीमध्ये कांदा जातो 5 ते 6000 आणि शेवटचा आम्ही पाहतोय टॉपचा कांदा जातो 12000 रुपये क्विंटल। जिथं खपते तिथं विकू द्यायचं नाही म्हणजे वाढलेले भाव कमी करायची ताकद ठेवतो सरकार, पण कमी झालेले भाव वाढवासाठी काही करत नाही। जितना मरना है मरने दो साले को, कोई फिक्र नहीं करता है। कारण तुम्ही आम्ही सगळी नामर्द झालो रे। उगाच छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेत आहे। अरे छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेताना हे आणूबाणूवाल्याचा धंदा थोडा तो। अरे 14व्या वर्षी जेव्हा आदिलशाहीचा फौज 1123 किलोमीटरवर आदिलशाह हे 50-60 हजाराची फौज घेऊन बसला होता, तो तुमचा निजामशाही याच संभाजीनगरच्या त्या दौलताबाद किल्ल्यामध्ये 1 लाखची फौज घेऊन बसला होता। मोगलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही होती, आदिलशाही होती आणि मधात 7 ते 8 9 पोरं स्वराज्याची शपथ घेण्याचं स्वप्न पाहताय। तुम्ही नाव घेतोय छत्रपती शिवाजी महाराजचं, आमची काही अवकात आहे का? विचार थोडस रात्रभर विचार करा। अरे 7 आम्ही पाहतोय तोरणावर जेव्हा पहिला ध्वज फडकवत तेव्हा दादोजी कोंडवे म्हणतोय की लपाले जागा भेटणार नाही, ते 50,000ची फौज जर आली ना तर चिरफाड होईल। जिजाऊ उठते आणि सांगताय हो दे चिरफाड। या शेतकऱ्यासाठी एक शिवाजी नाही 10 शिवाजी गेले तरी हे लढाई थांबणार नाही। या मातीतले लेकर आम्ही आणि तुम्ही तर पोलीस आले तर पैसे तुम्ही रात्रभर थांबाची गरज थांबत नाही तुम्ही। थोडी सभा 2 तास लेट झाली का अर्धे गायब होतोय। हे शेतकरी भागवत सप्ताहाले बसतात 3 घंटे, मिरवणूक काढता गणपतीचे 10 घंटे, आम्ही दुर्गादेवी उठवतोय त्याच्यासाठी स्वतःहून पैसे खर्च करून सगळं करतो। करा तुम्ही ते धार्मिक कार्य, आम्हाला काही मना करायची नाहीये। साधी जयंती असली तर आम्ही काय काय करतोय, पैदल येताना मला सप्त सुंदर जाताना आम्ही कार्यकर्ते पाहतोय, जाऊ द्या मग त्याच्याबद्दल म्हणायचं नाहीये, पण देवधर्मासाठी करतोय तेवढ्या माल्या मायबापासाठी करायला जाते काय? तुमच्या बापाचं काय जातंय? देव तेवढाच नाही, मंदिरात नाही, मस्जिदीत नाही असं म्हणणारे संत महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या इकडे अधिक जास्त झाले नाही, तरी तुमचं डोकं तिथून निघत नाही। हे दुःख आहे आमचं। मित्र लक्षात घ्या का आज जे कांद्याचे भाव पडल्या जातं, साधं आम्ही सांगतोय, तुम्ही साखरेवर निर्यातीची सबसिडी दिली का नाही दिली? म्हणजे जो साखर आहे तो कारखान्यात तयार होतोय, उसाला सबसिडी नाही आहे, पण उसापासून जे साखर निर्माण होतं त्या कारखानदाराला ते परवडलं पाहिजे म्हणून तुम्ही साखरेला सबसिडी देता, विदेशात साखर जाऊ देता, सबसिडीनं साखर बाहेर जातं। वा, आणि आम्हाला सबसिडी द्यायची गरज नाहीये।